ओके बेटा, तर मला फोन आल्यामुळं आपलं हे डिस्टर्ब झालं, काय हरकत नाही. तर आज आपण पाहूया की डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय. बेटा, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे समजा हे ॲटम आहे, या ॲटमच्या सभोवताल काय हे शेल्स आहेत. ओके, हे काय शेल्स आहेत, म्हणजे हे पूर्ण गोल आहे. बरं, हे पूर्ण गोल आहे, पण मी अर्धवट काढला. आता पूर्ण कुठं काढत बसतो टाइमपास. सेंटरला न्यूक्लियस आहे. ओके, आहे ना, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन राहतात, ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन बसतात. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय माहीत आहे का, की पहिल्या नंबरच्या शेल, जो पहिल्या नंबरचा शेल आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन बसतील, दुसऱ्या नंबरचं जे शेल आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन बसतील, तिसऱ्यामध्ये किती बसतील, चौथ्यामध्ये किती बसतील. पहा, लक्षात घ्या, प्रत्येक ऑर्बिटमध्ये प्रत्येक शेलमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसतात. हे कसं डिसाईड केलं, तर ते डिसाईड करण्याचा एक फॉर्म्युला राहते बेटा, आहे ना. म्हणूनच तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन नावाचा कन्सेप्ट आला ना, की कोणत्या ऑर्बिटमध्ये कोणत्या शेलमध्ये किती किती इलेक्ट्रॉन बसतात. तर त्याचा फॉर्म्युला आहे बेटा 2n². देअरफोर असं लिहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल और ऑर्बिट इज इक्वल टू 2n². आता हे बघा बेटा, हे n म्हणजे काय, हे n म्हणजे असते बेटा ऑर्बिट और शेल नंबर. काय, या n ला काय म्हणतात बेटा, ऑर्बिट और शेल नंबर. ओके, ऑर्बिट और शेल नंबर. 11वी 12वीत यालाच प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. काय, 11वी 12वीत यालाच प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे n म्हणजे ऑर्बिट नंबर, हे n म्हणजे काय, 1, n म्हणजे किती, 2, म्हणजे n म्हणजे पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट, 1 2 3 4 कारण आपल्याजवळ इन्फायनाईट नंबर ऑफ ऑर्बिट असते. तर आपल्याला हे समजून घ्यायचं की पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात. देअरफॉर फॉर फर्स्ट, ओके, तर 2n², nच्या जागी किती ठेवायचं, 2, 1², 1चा स्क्वेअर किती होती, 1 म्हणजे 2. म्हणजे हे जे पहिलं ऑर्बिट आहे ना, या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता फॉर सेकंड ऑर्बिट 2n² ठेवा फॉर्म्युला, आहे की नाही. 2 या सेकंडमध्ये किती बसतील ते, आहे की नाही. 2 ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर किती, 4, 4 2 जा 8. म्हणजे या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात, आहे की नाही. फॉर थर्ड ऑर्बिट 2n² इज इक्वल टू किती, 2 गुणिला 3चा स्क्वेअर इज इक्वल टू किती, 3चा स्क्वेअर किती, 9, 9 2 जा 18 इलेक्ट्रॉन. म्हणजे या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात, या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात, आहे की नाही. फॉर फोर्थ ऑर्बिट लिहा 2n², या यांच्या जागी 4 व्हॅल्यू ठेवायचं, 2 4² इज इक्वल टू 4 4 जा 16, 16 2 जा किती, 32, 32 म्हणजे चौथ्या ऑर्बिटमध्ये 32 इलेक्ट्रॉन बसतील बेटा. म्हणजे चौथ्या ऑर्बिटमध्ये 32 इलेक्ट्रॉन बसतील. हे झालं बेटा डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील, म्हणजे 2च इलेक्ट्रॉन बसतील. तर बघा, आता हे जे दुसरं ऑर्बिट आहे ना, या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन फिरतील. या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तसंच याच्यात किती 32 इलेक्ट्रॉन फिरतील. तर हे प्रत्येक ऑर्बिटची, प्रत्येक शेलची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. यालाच म्हणतात डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. या ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात, म्हणजे फिरू शकतात, आहे की नाही. दुसऱ्या ऑर्बिटची कॅपॅसिटी किती आहे, 8 इलेक्ट्रॉनची, आहे की नाही.
तिसऱ्या ऑर्बिटची 18 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. समजलं? असं करत सो ऑन डॅश 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 जितके म्हणसाल तितके, आहे की नाही. चला, तर हे झालं बेटा डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. हे जर तुमचं व्यवस्थित नोट करणं झालं असेल, ओके, हे किंवा झालं नसेल तर व्यवस्थित नोट करा. ओके, इथं आपलं डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स संपलं. उद्या आपल्याला महत्त्वाचा टॉपिक शिकायचा आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और त्याच्यानंतर व्हॅलन्सी. पण त्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला एखाद्या एलिमेंटचं, एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता जमणार नाही. हे 4 लेक्चर आपले महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत जे बेसिक शिकलो आपण ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्हाला हे जमलं तर भविष्यात 9वी 10वी 11वी 12वीला प्रॉब्लेम येणार नाही. जर हे जमलं नाही तर प्रॉब्लेम येणार. ओके, त्याच्यामुळं लक्षात घ्या, हे व्यवस्थित बेसिक करून घ्या आणि हे नोट डाऊन करा.